मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी बघूया. रामनवमीच्या निमित्ताने शिर्डीमधून 49 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना खुले कारागृह इकडे पाठवण्यात आलं. मात्र त्यातील 10 भिक्षुकांना तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावरती त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचार न होता त्यांना एका खोलीमध्ये बांधून ठेवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. काही सामाजिक संघटना त्या ठिकाणी गेल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिव्हिल सर्जन नागोराव चव्हाण यांनी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. शिर्डीला होतो ते आम्हाला शिर्डीला भंगार करता व्यस्ताना आम्हाला त्यांनी उचलून आणल्याच्या नंतर आम्हाला डायरेक्ट विसापूरला नेल्याच्या नंतर मग इथं आणलं आम्हाला हॉस्पिटलला. इथं आणल्यानंतर पाणी मागतो, पाणी नाही, काहीच नाही, काहीच सेवा नाही. त्यामुळं मग आमच्या इथून 2 पेशंट गेले. तर सामाजिक संघटनांनी तपास केल्यानंतर ही बाब उघडकीस आलेली आहे. उपचार न करता एका खोलीमध्ये बांधून ठेवण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे. 10 भिकाऱ्यांची तब्येत खालावली आणि त्यानंतर 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ बघायला मिळते. शिर्डीमधली घटना, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता समिती गठीत केलेली आहे. तब्येत खालावल्यानंतर उपचार करण्यात आलेले नाहीत असा आरोप केला जातोय. कोणी पेशंट असतात ज्यांना सिम्पटम्स असतात त्यांना ॲडमिट केलं जातं. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर 2 पेशंट सिरियस होते, ते एक्सपायर झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये यांची तक्रार आहे की यांना ट्रीटमेंट मिळालेलं नाही. तर मी याच्यामध्ये पूर्ण सखोल चौकशी करून जे कोणी कर्मचारी अधिकारी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर 100% कारवाई. तर या सगळ्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आहे हा प्रश्न उपस्थित होतोय. 49 भिक्षुकांना ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी झाली नाही असा सवाल उपस्थित होतोय. त्यानंतर व्यसनाधीन असलेल्यांना व्यसनमुक्ती केंद्रात का पाठवलं नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. आजारी भिक्षुकांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार का केले नाहीत हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसंच त्यांना बांधून का ठेवण्यात आलं, अमानवी वागणूक का देण्यात आली हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बांधून ठेवल्यानंतर पाणी, औषधं किंवा अन्न का दिलं नाही याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय. औषध आणि पाण्याअभावी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 4 भिक्षुकांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तसं भिक्षुकांना ताब्यात घेताना वैद्यकीय तपासणी केलेली नाहीये. व्यसनमुक्तीसाठी योग्य प्रक्रिया अवलंबलेली नाहीये. रुग्णांवरती उपचार न करता बांधून ठेवण्यात आलेला होता. पाणी आणि औषधापासून वंचित ठेवलेला आहे. इथं माणसांना बांधून ठेवलं. ज्या रूममध्ये अक्षरशः बसण्यासाठी जागा नाही अशा रूममध्ये 6 पेशंट त्या ठिकाणी बांधून ठेवले आणि 6 पेशंटला तिथं कुठल्याही प्रकारचं पाणी दिलं नाही. ज्यावेळेस मी सिव्हिल सर्जनला या ठिकाणी घेऊन आलो, त्यांनी स्वतः ही वस्तुस्थिती पाहिलेली आहे की जे भिक्षुकरी असतील किंवा जे काही पेशंट असतील ते त्या ठिकाणी पाणी करत होते आणि आमच्या समोर एक तरफडून माणूस त्या ठिकाणी, आम्ही खाली सांगितलं होतं डॉक्टरला की तिथं माणसं दगावण्याची क्षमता आहे, तर तिथं हातपाय खुडीत असताना आमच्या समोर एकाने प्राणघात त्या ठिकाणी केलेला आहे. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे सध्या आपल्यासोबत आहेत. साहेबराव, जी ही परिस्थिती जी समोर आलेली आहे किंवा 4 भिकाऱ्यांचा जो मृत्यू झालेला अतिशय गंभीर आहे, काय माहिती या संदर्भात? तर काही तांत्रिक अडचणीमुळे संवाद होऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा प्रयत्न करूया. दरम्यान ही बाब जी आहे ती अतिशय गंभीर आहे. यामध्ये 4 भिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांना वेळेत उपचार मिळालेले नाहीयेत किंवा वेळेमध्ये अन्न आणि पाणी सुद्धा मिळालेलं नाहीये. पुन्हा एकदा जाऊया. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे सध्या आपल्यासोबत आहेत. साहेबराव, ही जी परिस्थिती एकंदर उद्भवलेली आहे किंवा 4 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते, अतिशय गंभीर आहे.
जर पाण्याअभावी एखादा माणूस किंवा एखादा रुग्ण तडफडून मरत असेल तर यासारखं दुर्दैव पुरत नाही. जर त्यांना अटक केली होती 49 ते भिक्षुक होते, त्यांना तर पेशंट ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेताना त्यांची मेडिकल टेस्ट करायला हवी होती, ती केलेली नाही. त्यांना डायरेक्ट त्यांनी विसापूर जे कारागृह आहे त्या ठिकाणी नेऊन टाकलं आणि त्या कारागृहामध्ये फक्त तुमचं ब्लड प्रेशर चेक करतात. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही सुविधा त्या ठिकाणी नाही. त्याच्यामधले जे भिक्षुकरी होते त्यांना काही दारूचे व्यसन असेल, गांजा जे काय त्यांना व्यसन असेल तर व्यसन जे नसले भिक्षुक जे होते तर त्यांना व्यसन मुक्ती केंद्रावर न्यायला पाहिजे होतं, त्यांच्यावर तिथं उपचार व्हायला पाहिजे होते. ज्यावेळेस 10 लोकांची गंभीरता साहेबराव, काही काळासाठी तुम्हाला थांबवतो कारण आपल्यासोबत निलेश लंके, खासदार राष्ट्रवादीचे खासदार सध्या आपल्या सोबत आहेत. निलेशजी, ही जी शिर्डीसारख्या ठिकाणी घटना घडलेली आणि अतिशय गंभीर आहे, 10 लोकांची तब्येत बिघडते आणि त्यातल्या 4 लोकांचा मृत्यू होतो, याला जबाबदार नेमकं कोणाचा प्रश्न उपस्थित होतोय? शिर्डी ही साईबाबांची पुण्यभूमी आहे आणि त्या भूमीमध्ये अनेक देशातील दातृत्ववान लोक त्या ठिकाणी दान करत असतात, अन्नदानाच्या माध्यमातून अन्नदान करत असतात. आणि त्या शिर्डीमध्ये मधल्या काळात एका म्हणजे कुठल्या पदावर नसणाऱ्या एका युवा नेत्याने सांगितलं की शिर्डीमध्ये भिकाऱ्यांची संख्या जास्त झाली आणि ते भिकारी हटवले पाहिजे. आणि त्याची दखल तात्काळ आजपर्यंत कधी कुणी घेतली नाही. त्याची दखल तात्काळ प्रशासनाने घेतली, त्या ठिकाणच्या संबंधित शिवनी घेतली आणि त्या भागातील 49 भिक्षुकरू 49 भिक्षुकरूंना विसापूरच्या जेलमध्ये त्या ठिकाणी डांबून ठेवलं 4 तारखेला. आणि नंतर त्यांची तब्येत अतिशय खराब झाल्यामुळं 10 भिक्षुकरूंना नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यामध्ये 10 मध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि त्यामधले 4 जण पळून गेले. आता 2 जण त्या उपचार घेत आहे, त्यांची तब्येत सुद्धा खालवलेलीच आहे. म्हणजे मी तर म्हणतो याला जबाबदार प्रशासन, त्याला जबाबदार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना डांबून ठेवलं, त्यांचं जी तुम्ही त्यांना उपासमार त्यांची झाली, त्याला जबाबदार प्रशासन आहे. विशेष करून तुम्ही एखाद्या कुठल्या पदावर नसणाऱ्या व्यक्तीचं ऐकून जर अशा प्रकारे जर करणार असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. माझं म्हणणं हे 4ही लोकांचा जो बळी गेलेला आहे त्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. निश्चित. निलेशजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग, 16 पुजाऱ्यांवरती गुन्हे दाखल. आरोपींच्या यादीत असलेल्या पुजाऱ्यांवरती मंदिर बंदीचा इशारा. शिर्डी जिल्हा रुग्णालयात 4 भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याने खळबळ. उपचार न करता खोलीत बांधून ठेवल्याचा आरोप. भिक्षेकरांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत. कोरोना काळात प्राणवायू निर्मिती प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप. कर्मचाऱ्यांवरती खटला चालवण्यास पालिकेचा नकार. पुरेसे पुरावे नसल्याचं दिलं कारण. गोदावरी नदीतील प्रदूषणावरून मनसे आक्रमक. संतप्त कार्यकर्त्यांचं नदीत उडी घेत आंदोलन. गोदावरीच्या स्वच्छतेची केली मागणी. गिबलीमुळे होऊ शकतं बँक खातं रिकामं. सायबर गुन्हेगारांनी अनेकांची फसवणूक केल्याची नागपूर पोलिसांकडे तक्रार. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. अमरावतीतल्या पंचवटी आणि राजकमल चौकात रील स्टारचा धुमाकूळ. रीलसाठी जीव घातला धोक्यात. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात. रेपो रेट 6.25 वरून 6% EMI होणार कमी.